इचलकरंजी महापालिकेत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद आता केवळ चव्हाट्यावरच नव्हे, थेट विकोपाला गेलाय। पक्षातीलच काही नगरसेवक विरोधकांशी हातमिळवणी करून शहराच्या विकासात अडथळे आणत आहेत। उमेदवार निवडताना काही चूक झाली का हे तपासावा लागेल असा आक्रमक पवित्रा महापौर उदय धातुंडे यांनी घेतलाय। या संदर्भात नगरसेवकांनी महापौर धातुंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आवाडे यांची भेट घेत संताप व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेत प्रशासन, आयुक्त आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये जोरदार धुसफूस सुरू आहे। पक्षांतर्गत असलेल्या या फुटीमुळे भाजपमध्येच दोन गट पडल्याचं स्पष्ट चित्र आहे। 2 दिवसांपूर्वी हळवणकर गटाच्या 17 नगरसेवकांनी कोल्हापुरात चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन महानगरपालिका आयुक्तांच्या बदलीची आग्रही मागणी केली होती, तर दुसऱ्या बाजूला आवाडे समर्थक नगरसेवकांनी आयुक्तांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे। तसंच पक्षातीलच काही नगरसेवक विरोधकांना मदत करून पक्षाची बदनामी करत असल्याचा घणाघाती आरोपही केलाय। या संदर्भात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत आवाडे समर्थक नगरसेवकांची 2 तास बैठक झाली। महापौर उदय धातुंडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी या प्रकाराने पक्षाची नाहक बदनामी होत असल्याचं यावेळी निदर्शनास आणून दिलं। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर उदय धातुंडे यांनी आता आम्ही गप्प बसणार नाही, शहराच्या विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन लढू असा पवित्रा घेतला। आम्ही बीजेपी पक्षासोबत जे आम्ही आहोत, आमचे बीजेपी पक्षातले काही सदस्य विरोधकांच्या सोबत जाऊन जे आम्ही आणलेल्या लोकहिताची कामं आणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला दिसायला लागलं। काही थोडे मोजके नगरसेवक आहेत त्यांच्याकडून हे घडायला लागलं। बीजेपी पक्ष हा आमचा आहे, गटनेते आमचे आहेत, स्थायी सभापती सगळे आमचे आहेत। हे सगळे आम्ही बीजेपी पक्ष म्हणून काम करत असताना जे सदस्य आमच्यासोबत त्या परत येतील त्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन जाऊन आम्हाला इचलकरंजीचा विकास साधायचा आहे। वरिष्ठांच्यापर्यंत आम्ही CMना भेटणार आहे, चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांची आम्हाला भेट घालून द्या असं आग्रहाची मागणी आम्ही माननीय प्रकाश आवाडे यांच्याकडे केलेली आहे। भाजप अंतर्गत संघर्षानं आता गंभीर वळण घेतलं आहे। पक्षातील हा अंतर्गत वाद शमवण्यासाठी आता सागर बंगल्यावर वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात याकडे इचलकरंजी शहराचं लक्ष लागलंय।